हाय गाईज, माझं नाव आहे विधी. माझं नाव आहे सांची. हे आहे आमचं घर. आम्ही काही दिवसापूर्वी गावाला आलेलो. तर आज 23 तारीख आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे. तर चला मी तुम्हाला विहार दाखवते. माझ्या पप्पांनी केलंय. संदेश डेकोरेशन. माझे पप्पा सगळे डेकोरेशनची ऑर्डर घेतात. लांजापर्यंत डीजे वगैरे, जेवणाची वगैरे सकाळ संध्याकाळ सोय केलेली आहे. तर चला मी तुम्हाला तिकडून फिरवून आणते. तर आम्ही मागच्या साईडला विहाराच्या जात आहे. तर चला. तर या सगळ्या बायका जेवण आल्यात आणि तिकडे जेवण बनवतात. तिथे जेवणाची तर दुपारचं आता जेवण आता प्रार्थना होत आहेत आणि आमच्या संध्याकाळी डान्स करणार आहेत. तर स्टेजचं सगळं चालू आहे. आज या ठिकाणी आमच्या डेकोरेशन आता चालू होत आहे. तर सगळे मंडळाच्या वतीने दोघींचा मी भाव आहे. तर आमचं गाव आहे डोंगरांच्या मध्ये. तिथे पण डोंगर आहे आणि तिथे पण डोंगर आहे. हा मागचा दरवाजा आहे आमच्या घरात. ही माझ्या बाबांची गाडी आहे. आमच्या जयंती महोत्सव निमित्त आज जेवण सुद्धा आहे आणि भरपूर मनोरंजन सर्वांना खूप शुभेच्छा. आणि मी काही वक्तव्य वगैरे असं फार करणार नाही, भाषण करणार नाही. परंतु माझा या ठिकाणी धावता दौरा होती. माझे बंधन चांगले त्यांच्याशी संपर्क केला आणि या कार्यक्रमाला मी हजेरी लावली. माझ्या आम्हाला गेले 7-8 वर्ष आम्हाला त्याचं आम्ही शिक्षण घेत आहोत. त्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये एक वातावरण निर्मिती करावी असे माझ्यापासून आम्ही सुरुवात केली. बरं आमचं गाव आहे कोचरी बौद्धवाडी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. तिघं पण मुंबईला राहतो. माझे बाबा सहकार्य केलं. आभार मानतो. तिसरं पर्व मी आता विहारात भाषण चालू आहे. तर आता जे मान्यवर जे इथे बसलेले आहेत किंवा मुलं मुले जय भीम. आता विहारात भाषण चालू आहे. संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारत घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना पंचांग प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. प्राचीन काळी आपल्या देशात अनेक लहान मोठी राज्ये होती. वैशाखी पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली बसून कर तथागत भगवान गौतम बुद्ध. गौतम बुद्ध हे लहानपणापासून म्हणजे असं राजकुमार होते. राजकुमार म्हणजे त्यांना सगळ्या सोयी राजवाड्यात मिळायच्या. त्यांच्या वडिलांनी अशी सोय केली होती की राज्यात त्यांना कुठे फिरताच येता कामा नये. कारण बाहेरचं जर दुःख त्यांनी बघितलं तर ते कोणत्या तरी दुसऱ्या मार्गाने जातील यासाठी. पण गौतम बुद्ध असे वेश करून जेव्हा बाहेर राज्यात फिरायला गेले तेव्हा त्यांना कळलं की जगात किती दुःख आहे. तर त्या दुःखाचा त्याग करण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला. दुःखाला नष्ट करण्यासाठी ते घरातून 29व्या वर्षी बाहेर पडले. त्यांनी आपल्याला 4 आर्य सत्य सांगितले. भगवान बुद्ध म्हणतात मानवी जीवन हे दुःखमय आहे. दुःखाची निर्मिती ही तृष्णेतून म्हणजे वासना, इच्छा, आसक्ती आणि आवड यातून होते. म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराचा
व्यवहाराच्या मुळाशी 4 आर्य सत्य आहेत. ती म्हणजे पहिलं म्हणजे दुःख. मानवी जीवन हे दुःखमय आहे. प्रत्येक मानवाच्या जीवनात हे दुःख हे असतंच, पण त्याच प्रकारे आनंदही असतो. त्या दुःखातून आनंद कसा मिळावा याचा प्रयत्न गौतम बुद्धांनी केलाय. तृष्णा, मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा दुःखाचे कारण आहे. म्हणजे मनुष्याची जी इच्छा आहे ती कधीही संपत नाही. किती इच्छा पूर्ण झाल्या तरी मनुष्याला वाटतं की नाही, माझी ही इच्छा अपूर्ण आहे. त्या विचारातून तो दुःखी होत असतो. दुःख निरोध, दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो. सर्व प्रकारची आसक्ती म्हणजे आपल्या मनातून इतरांच्या मनातला द्वेष आपण बाहेर काढला पाहिजे. इतरांच्या विषयीचा जो राग आहे तो बाहेर काढला पाहिजे, तर दुःखाचे निरसन होऊ शकते. प्रतिपद, दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग म्हणजे गौतम बुद्धांनी अष्टांग महामार्ग सांगितलेला आहे. तरी मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गौतम बुद्धांच्या बुद्ध पौर्णिमेविषयी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते व इथेच थांबते. जय भीम. जय भीम. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा आदर. जय भीम म्हणजे ओळख. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण. जय भीम म्हणजे उत्साह. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाला सलाम. जय भीम म्हणजे मुक्तीचे भाषण. जय भीम म्हणजे अन्यायाचा प्रकार. जय भीम म्हणजे गर्व. जय भीम म्हणजे आपलेपणा. जय भीम म्हणजे अजिंक्यता. जय भीम म्हणजे माणुसकी. जय भीम म्हणजे प्रामाणिकता. जय भीम म्हणजे एकता विचार. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत रविदास रे प्रसन्न. श्रीमुक्तीच्या उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, अण्णाभाऊ साठे व भीम कार्यातील सर्व शिलेदार यांना प्रथम ठार जमातीच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्तापासून, छत्रपती संभाजी महाराजांच्या तख्तापासून तर छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी बांधण्यापर्यंत हे काम केलं. हा इतका आक्रमक समाज 1956ला आपल्या बुद्धाकडे वळला. त्यामुळे आम्ही शांत आहोत. वर्णावया माता नामामध्ये की आम्ही बौद्धाचा धर्म स्वीकारला. दौरे दुनिया का उस देर से बोलो, दौरे दुनिया का उस देर से बोलो, भैरव पाहिलं तो जगद्गुरु अखंड मानस मात्राचे शास्त्रा शाक्य पुत्र सिद्धार्थ तथा भगवान गौतम बुद्ध. प्रियदर्शनी राजा अशोक सम्राट. बिहारातले कार्यक्रम ऑलमोस्ट संपले आहेत आणि जेवण झालेलं आहे. तर आजसाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला एक करा.